हिंदी ही भाषा क्लासिकल भाषा, अभिजात भाषा म्हणून गणली जाऊ शकते का? तसा दर्जा त्याला मिळू शकतो का? तुम्हाला माहितीच आहे की मराठीला दर्जा आहे, ओडिसीला आहे, कन्नडला आहे, मल्याळमला आहे, तामिळला आहे, तेलुगूला आहे, संस्कृतला आहे, पालीला आहे, प्राकृतला आहे. पण मग उत्तर भारतातली हिंदी या प्रमुख भाषेचा दर्जा मिळू शकतो का? तर निकष कुठले आहेत? निकष असे आहेत की भाषा निदान 1500 ते 2000 वर्ष जुनी हवी. तिच्यामध्ये कसदार असं ओरिजिनल साहित्य हवं, स्वतःची लिपी हवी आणि ट्रान्सलेटेड गोष्टी नको. तर या सगळ्या निकषांमध्ये सर्वात मुख्य इश्यू असा आहे की मुळात हिंदीचा उद्भवच साधारणतः 12व्या शतकापासून झाला, म्हणजे आजपासून साधारणतः 800 वर्षापूर्वी. आणि त्यामुळे निकषांपासून साधारणतः 700 वर्ष हिंदी जुनी आहे. म्हणजे अजून 700 वर्षांनी तिला कदाचित अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळू शकतो. हिंदीतलं महत्त्वाचं साहित्य तर रिसेंटली आलंय, त्याच्या आधी ते फारसं नव्हतं. हिंदीचा उद्भवच मुळात संस्कृत, फारशी, उर्दू या भाषांमधून झाला आहे. हिंदीपेक्षा समृद्ध काव्य तर ब्रज किंवा अवधी भाषेमध्ये आहे. आणि असं सगळं असेल तर मग हिंदीला काय दर्जा मिळू शकत नाही, नाही का?